नवी मुंबई परिसर में बनेगा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल और मेडिकल कॉलेज। विधायक मंदा महात्रे ने पत्रकारों को जानकारी देते हुए कहा कि नवी मुंबई नगर निगम की ओर से सोमवार को टेंडर भी जारी किया जाएगा। यह हॉस्पिटल और मेडिकल कॉलेज परिसर के नागरिकों को सुविधाजनक साबित होगा। साथ ही मंदा महात्रे ने गणेश नाईक का नाम न लेते हुए उनकी जमकर आलोचना की। ज्यांनी विरोध केला होता तेच आता निवडणुकीला उतरले। त्यांनी या मुद्द्यावर विश्लेषण करावं। ऐसे मी काम करते म्हणून विरोधाला विरोध, पण आज किती जरी विरोध झाला तरी हे काम मी करून आणलेलं आहे। लोकांना, गरीब लोकांना याच्यातून फार मोठा दिलासा मिळणार आहे। यांच्यानी कधी 2.5 रुपयाचं काम झालं नाही, तेच काम करून देणार नाहीत। मरीनाचं 6 वर्ष काम रखडवलं, काम होऊन देणार नाही म्हणजे काय काय तुमच्या काय बापाचं राज्य आहे का? मग बाप कडला राग येतो। ही नवी मुंबई महानगरपालिका सर्वसामान्य जनतेची आहे आणि हे सर्वसामान्य जनतेचं हॉस्पिटलचं काम आहे। याच्या आड जर कोण आलं तर त्याचं मग सगळा भांडा फोडल्याशिवाय मंदा मात्र स्वस्त बसणार नाही। आतापर्यंत कोणत्या फायली काढल्या नाहीत मी कोविड काळातल्या। काय किती लॅब मध्ये कुठे कुठे गेले सगळ्यात माझ्याकडे फायली काढू का? कोविडची एक तरी फाईल? कोणी कोविड काळामध्ये पैसे लुटले